भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसलेवरती मारहाण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाहीये। त्याच्या निषेधार्थ आज बीडमध्ये ओबीसी संघटनेचं रास्ता रोको या ठिकाणी पार पडलाय। शिरूर कासारमध्ये होणाऱ्या मोर्चामध्ये लक्ष्मण हाके सहभागी होणार आहेत। शिरूरच्या पोलीस स्टेशनवरती हा मोर्चा धडाडणार आहे। दरम्यान आज शिरूर शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे। सतीश भोसलेवर कारवाई करा आणि सुरेश धस यांनाही सह आरोपी करा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। या आंदोलनाचा आढावा घेतलाय गोविंद शेळके यांनी। खोक्या उर्फ सतीश भोसलेला अटक करण्याच्या मागणीसाठी या ठिकाणी शिरूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी बांधव हे रस्त्यावरती उतरलेत आणि शिरूर शहर बंद ठेवण्यात आलेलं आहे। रस्त्यावरती ठिय्या आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी एक मोर्चा आपण निघणार आहे। प्राणी वाचवा, निसर्ग टिकवा, सर्व आरोपीला तात्काळ अटक करा आणि अशा प्रकारचे हिरण तस्कर, खोक्यावर कारवाई करा असे असलेले हे फलक हातामध्ये घेऊन या ठिकाणी ओबीसी बांधव रस्त्यावरती उतरलेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी हे सगळे मंडळी सुद्धा आपल्या सोबत आहे। मला सांगा, काय मागणी तुमची? सर, खोक्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। खोक्यावर नाही, अटक झाली पाहिजे सर। 15 अत्यंत गंभीर गुन्हे आहेत आणि 15 गंभीर गुन्हे असताना आणखी त्याच्या केसाला धक्का नाही। केसाला का धक्का नाही तर त्याचा जो बॉस आहे सुरेश धस प्रत्येक त्याच्या कारवाईत पाठीमागे आहे। त्यामुळे जितके गुन्हे सुरेश धस खोक्यावर आहेत ते सर्व सुरेश धसवर लागले पाहिजेत आणि त्याला अटक झाली पाहिजे लवकरात। बॅटनं मारण्याचं प्रकरण असेल, हारीन आणि काळवीट मारण्याचं प्रकरण असेल, या ठिकाणी या सगळ्याचा वरदहस्त सुरेश अण्णा धस हे त्याच्या पाठीशी आहेत। त्यामुळे अण्णांनी सुद्धा याची जबाबदारी घेऊन आमदारकीचा राजीनामा द्यावा, अण्णांना या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी करण्यात यावं आणि या ठिकाणी इथल्या पीआयची तातडीनं बदली करावी किंवा त्याला बडतप करावं आणि तपास दुसऱ्याकडे द्यावा। इथं या ठिकाणी अन्याय होतोय, खोक्याची दहशत संपली पाहिजे। सुरेश धसांच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी मागणी केली जाते की सुरेश धस हे सतीश भोसले यांना सहकार्य करतात आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी हे आंदोलनकर्ते करतायत। शिरूरच्या या मुख्य रस्त्यावरती आता हे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे आणि केवळ रास्ता रोकोच नाही तर शिरूर शहर बंद ठेवण्यात आलंय आणि हेच लोक पुन्हा पुढे जाऊन मोर्चा काढणार आहेत। कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, शिरूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।